आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. समस्त देवी देवता आणि इथले चराचर जीव या गोष्टीला साक्षी रहा की माझ्याकडे समस्त समुद्राला सुकवण्याची शक्ती असतानाही मी वरुण देवतेचा मान ठेवण्यासाठी पूर्ण विनय आणि सच्च्या हृदयानं समुद्राची पूजा केली आहे आणि सेनेसहित पार जाण्यासाठी याच्याकडे सहाय्य मागितलंय. परंतु ह्या शत्रूनं माझा उपहासच केला आहे. मी ब्रह्मास्त्राचा उपयोग करून या समुद्रास पाताळापर्यंत पूर्ण सुकवेन. आता जलाच्या जागी इथं फक्त रेती आणि वाळूच राहील, ज्याच्यावरून माझी सगळी सेना आगेकूच करेल. जय ब्रह्मदेव. त्राहिमाम 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 त्राहिमाम. क्षमा करा प्रभू, माझे अवगुण क्षमा करा. आपली पूजा आणि विनम्रतेच्या उत्तरादाखल मी माझे स्थान सोडून आपल्याला मार्ग नाही दिला. यात अवश्य माझा दोष आहे, परंतु हा दोष तर आपणच दिलेला आहे. आपल्या प्रेरणेने मायेने निसर्गात जड चेतन सृष्टीची उत्पत्ती केली आहे. त्याने जड आणि चेतनेच्या भिन्न भिन्न मर्यादा आखून दिल्या आहेत. प्रभू, आम्ही 5 तत्व अर्थात आकाश, धरती, अग्नी, वायू आणि जल या सृष्टीचे मुख्य आधार आहेत. या 5हिंचे गुण, स्वभाव आणि मर्यादा आपल्या स्वीकृतीनेच निश्चित केल्या आहेत. माझ्या सहस्र तरंग उठतात, परंतु मी कधी माझ्या तटांच्या मर्यादांचं उल्लंघन नाही करत. माझा स्वभाव अक्षुब्ध आहे, परंतु आज आपल्या बाणांनी मला क्षुब्ध करून टाकलं. जल जर आपल्या मर्यादांचा भंग करेल तर आपल्या आज्ञेचं उल्लंघन होईल. आपण तर सर्व समर्थ स्वामी आहात. आपल्याला बाण सोडायची आवश्यकताही नाही. आपल्या केवळ इच्छेनेच मी सुकून जाईल आणि आपली सेना मला पार करून जाईल. परंतु भगवंत, त्याने माझा मान आणि माझी मर्यादा दोन्हीही भंग पावतील. 5 तत्वांमधील जरी एकाचाही अशा प्रकारे गुण आणि स्वभाव बदलून त्याची मर्यादा भंग केली तर सृष्टीच्या संतुलनात विकार उत्पन्न होईल, ज्याने या धर्तीवर विस्फोट होऊन जाईल. प्रभू, जर आपण प्रलयाआधीच प्रलय आणू इच्छिता तर आपल्याला अधिकार आहे. अन्यथा या ब्रह्मास्त्रापासून माझे रक्षण करा. स्वामी, मी एका सेवकाप्रमाणे आपल्याला शरण आलो आहे. जसं उचित वाटेल आज्ञा द्या, मी तेच करीन. माझं रक्षण करा अथवा दंड द्या. आमचं तुझ्या बोलण्यानं समाधान झालं आहे. आम्ही तुझी मर्यादा भंग नाही करणार, परंतु आम्हाला तो मार्ग सांग ज्यानं आमची सेनाही त्या तीरावर पोचेल आणि सागराची मर्यादाही टिकेल. नाथ, यावर मार्ग तर फार सोपा आहे. आपल्या सेनापतींमध्ये नल नील नावाचे 2 भाऊ आहेत. बालपणी ते खूप खोडकर बालक होते. ते ऋषींचं सामान उचलून
नदीमध्ये फेकून द्यायचे. यामुळे दुःखी होऊन एकदा एका सिद्ध ऋषीने त्यांना शाप दिला की ते आपल्या हाताने जे काही सामान उचलून पाण्यामध्ये टाकतील ते कधीच बुडणार नाही. आज तो शाप आपल्या कामी येईल. नल विश्वकर्माचा औरस पुत्र आहे. त्याला शिल्पकला येते. जर हे दोघं भाऊ आपल्या हाताने पाण्यात दगड टाकून समुद्रावर सेतू बांधायचं कार्य करतील तर लंकेपर्यंत एक असा सेतू तयार होऊन जाईल ज्यावरून चालत आपली सेना समुद्राच्या पैलतीरी पोहोचेल. मी वचन देतो की त्यांनी टाकलेल्या दगडांना आणि त्यापासून निर्मित सेतूला स्वतः मी धारण करून सेतू बंधनामध्ये स्वतः त्यांची मदत करीन. या प्रकारे समुद्राला बांधल्याने तिन्ही लोकांमध्ये आपलं सुयश गायलं जाईल. हे रत्नाकर, हे सागर, आम्ही तुझ्यावर खूपच प्रसन्न आहोत. तुझ्या उदारतेनं आम्ही तुझ्या प्रेमाचे ऋणी झालो आहोत. परंतु आमच्या एका अजून समस्येचं समाधान कर. आज्ञा प्रभू. आमचा हा बाण अमोघ आहे. एकदा का हा धनुष्यावर स्वार झाला की लक्षवेध केल्याशिवाय हा परत भात्यात जात नाही. म्हणून तू आम्हाला आता हे सांग की मी हा बाण कोणत्या दिशेला आणि कुणावर सोडू. प्रभू, उत्तर दिशेला धुमकुल्य नावाचा एक पवित्र देश आहे. तिथे मोठे भयानक दस्यू राहतात जे आपल्या पापकर्मांनी तिथल्या पवित्रतेचा नाश करतात आणि माझ्या जलाचा दुरुपयोग करतात. प्रभू, आपण आपल्या बाणाला त्यांच्यावरच सोडावे. तथास्तु. या बाणाच्या प्रहारानं तिथली धरती मरुभूमी होऊन जाईल. परंतु तिथं अनेक सुगंधी औषधी वनस्पती उत्पन्न होतील ज्यांनी जीवसृष्टीचं कल्याण होईल. आता मला आज्ञा द्या अयोध्यानाथ. शिवशंकर आणि माता भवानी आपल्याला विजयी करतील. सिद्धिविनायक आपलं सकल मनोरथ सिद्ध करेल. हे आपण काय केलं करुणानिधान? माझ्यासारख्या एका राक्षस जातीच्या तुच्छ जीवासाठी आपले प्राण संकटात टाकले. मित्रता जात पात नाही पाहत महाराज विभीषण. ज्याला मित्र समजाल त्याचं संकट आपल्यावर घेणं हाच धर्म आहे. दुसरं, आपण आम्हाला शरण आला आहात. शरण आलेल्या शरणागताचं रक्षण करताना जर आवश्यकता पडली तर प्राणही दिले पाहिजेत. हाच धर्म आहे. तिसरं, आम्ही आपल्याला लंकेचा राजा बनवण्याचं वचन दिलं आहे. आमच्या रघुकुलामध्ये ही रीत सदैव चालत आली आहे की प्राण गेला तरी वचन मोडता कामा नये. आणि आम्ही तर आमचा धर्म पाळला आहे. चलावे, शिबिरात चलावे. आपल्या घामावरती उपचार केले पाहिजेत. बंधू, युद्धभूमीतून तर केवळ प्राण गेल्यानेच दुसऱ्यांच्या खांद्यावरून उचलून नेलं जातं. छोट्या मोठ्या घावांनी घाबरून पळून जाणाऱ्यानं युद्धभूमीत आलंच नाही पाहिजे. भगवन, आपण तर सरळ स्वभावाचे आहात. बालकाच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ. आणि त्याशिवाय त्यानं तर आपला काही अपराध नाही केला. आपला अपराधी मी आहे. माझ्याच हातून हे धनुष्य भंग पावलं. जर दंड द्यायचाच असेल तर मला द्या. मला आपला दास समजा आणि वाटलं तर मजवर कृपा करा वा क्रोध करा. नाहीतर
माझे प्राण घ्या. ज्या प्रकारानं आपला क्रोध शांत होऊ शकेल तो उपाय करायला मी तयार आहे. तूही काही कमी धूर्त नाहीस. भगवान शंकराचं धनुष्य तोडून आता मलाच ज्ञान शिकवतोयस. तिकडे तुझा छोटा भ्राता तुझ्या संमतीने मला भडकवित आहे, मला क्रोधित करून माझं बळ क्षीण करीत आहे. आणि इकडे तू आम्हाला हात जोडून असा अनुनय विनय करतोयस. परंतु हे छळकपट आणखी नाही चालू शकणार. तू समजतोयस की स्वतःला राम म्हणवण्याने तू परशुरामाचाही सामना करू शकशील. चल उचल शस्त्र आणि माझ्या बरोबर युद्ध कर. मी तुला निशस्त्र नाही मारणार. विरोचित मृत्यूचा अवसर देईन. आणि युद्ध नाही केलंस तर भ्रात्या समवेत तुला आत्ताच मारून टाकेन. प्रभू, जर रणामध्ये आम्हाला कुणी ललकारलं तर क्षत्रिय धर्माच्या अनुसार आम्ही त्याच्याशी अवश्य लढू. मग तो स्वयं काळही का असेना. परंतु आम्हा रघुवंशीयांचा हाही धर्म आहे की आम्ही गौ, ब्राह्मण आणि स्त्रीवर हात नाही चालवत. ब्राह्मण आमच्यासाठी सदा पूजनीय आहे आणि त्यांची सेवा करणं आमचा परमधर्म आहे. मग प्रभू आणि सेवक यांच्यात युद्ध कसं होऊ शकतं? आपली आणि आमची बरोबरी कशी होऊ शकते? भगवन, माझं तर छोटंसं नाव आहे राम, पण आपलं परशु समवेत परशुराम. आपण आपल्या रामाला अजूनही नाही ओळखलं. परंतु मी तर आपलं प्रभुत्व जाणतो. आपल्याकडून हारण्यातही माझी जीत आहे. विप्र वंशीवर अस्त्र टाकता हारलो तरी ती मजला जीत वाटते. राम हे धनुष्य, हे धनुष्य विष्णूने माझे पितामह महर्षी यांच्या जवळ अमूल्य ठेवीच्या रूपात ठेवले होते. जर विष्णूंच्या या धनुष्यावर तू बाणांचं संधान करू शकलास तर माझा संदेह निघून जाईल. मी तुला ओळखू शकेन. भृगुनंदन, आपण जाणता की एक दिव्य वैष्णव बाण कधी रिक्त नाही जात. परंतु एक तर आपण ब्राह्मण आहात आणि दुसरं गुरु विश्वामित्रांच्या बहिणीचे पौत्र. म्हणून मी हा अमोघ बाण आपल्यावर नाही चालवू शकत. आता आपणच सांगा की मी कुणाला नष्ट करू? आपल्यापाशी मनाच्या गतीने सर्वत्र येण्या जाण्याची जी शक्ती आहे तिला, की आपण आपल्या तपोबलाने जे पुण्यलोक अर्जित केले आहेत त्याला नष्ट करू? हे रघुनंदन, माझ्या आवागमनाच्या शक्तीचा नाश नको करूस. कारण मी जेव्हा माझे गुरु कश्यप यांना ही सारी पृथ्वी दान केली होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आता तू माझ्या राज्यात नाही राहू शकत. तेव्हापासून मी कधीही पृथ्वीवर रात्री विश्राम नाही करी. मला रात्री महेंद्र पर्वतावर जाण्याकरता त्या शक्तीची परम आवश्यकता आहे. परंतु आपण या मोघ बाणाने आमच्या पुण्यलोकाचा नाश करून टाका. ज्याबरोबर नाश होईल आमची कीर्ती, आमचा अहंकार आणि अहंकार जडित आमचा क्रोध. राम, यास पूर्व दिशेस सोड.
जय रघुनंदन, तुझा विजय हो.